उमरजसह परिसरात आज शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उमरज येथील श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने हे मोठ्या थाटात शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देण्यात आल्या. उमरजचे युवा नेते संग्रामसिंह जाधव तसेच कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी देण्यात आली. तसे शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फेब्रुवारी 2026 छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती आपण सर्व मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी करत आहोत. आज उमरजमध्ये आपल्या शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण सर्व शिवभक्त आणि सर्व उमरजचे ग्रामस्थ मिळून ही शिवजयंती साजरी करत आहोत. साधारण आजपासून 400 वर्षापूर्वी म्हणजे साधारण 1630 साली महाराजांचा जन्म झाला आणि 50 वर्षाचं कमी आयुष्य लाभूनही त्यांनी आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने महाराष्ट्राला आणि हिंदुस्थानाला घडवण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि महाराजांच्याबद्दल एकच गोष्ट आहे की शिवरायांचा 8वा प्रताप, त्यांचा 8वा साक्षेप, जसं की आपण सगळे लहानपणापासून जाणतो, आपण लहानपणापासून इतिहासामध्ये वाचलेलं आहे की या ठिकाणी बलाढ्य अशा सेनांच्या विरोधात असू दे किंवा फितुरीच्या विरोधात असू दे, महाराजांनी जे स्वतःचं त्यामध्ये जे कौशल्य दाखवलं आणि जो स्वतःहून जो एक समाज ज्या प्रकारे त्यांना घडवायचा होता 11 पगड जातींना बरोबर घेऊन त्याप्रमाणे घडवला. आणि राजमाता जिजाऊंना जे अपेक्षित असणारं स्वराज्य आहे ते या ठिकाणी महाराजांनी अगदी नक्की घडवून दाखवलं. पुन्हा एकदा मी सर्वांना शिवजयंतीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. जय शिवराय. त्याचबरोबर ज्या महाराजांच्या पुत्रांचं बलिदान आपण कधीही कदापि विसरू शकत नाही ते म्हणजे आपल्या संभाजी महाराजांचं या ठिकाणी बलिदान मास आज चालू होतोय. त्यांचं बलिदान अगदी आपण सर्वांनी नक्की लक्षात ठेवलं पाहिजे आणि देव, देश आणि धर्मासाठी जर स्वतःचा जीवही देण्याची वेळ आली तरी आपण मागं पुढं न पाहता त्यांच्या कार्यातून जे आपल्याला शिकण्याची गरज आहे ते आपण सगळ्यांनी या ठिकाणी शिकलं पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय शिवराय.